नमस्कार भावांनो, हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ना ज्या विद्यार्थ्याला पोलीस भरतीमध्ये दादा ग्राउंडला कमी मार्क पडलेत, ग्राउंडला क्वालिफाय झालं नाही. जो विद्यार्थी ग्राउंडला क्वालिफाय झालाय, लेखीला बसलाय, लेखीला मार्क मिळाले नाहीत, टेन्शन खूप आले, घरच्यांचं टेन्शन आहे, गावातल्या लोकांचं टेन्शन आहे, रात्रभर झोप लागत नाही, या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ दादा. तुम्हाला दिसत असेल पोलीस भरती 2026 मार्क खूप कमी आले आहेत. पोरांचा असे लय फोन आहेत भावांनो, सर मार्क खूप कमी आले, ती सर खूप टेन्शन येले, टेन्शन खूप आले जिंदगीचं. साहजिकच आहे दादा, वय वाढत चाललंय, घरच्यांच्या अपेक्षा खूप वाढले. ते माझा आज पोरग, आज माझी पोरगी अंगावर वर्दी घालून येईल, हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न आहे आणि ह्या स्वप्नासाठीच आपण झुरतोय. आजकालची जी पोरं आहेत ना दादा, आई शपथ सांगतो, स्वतःपेक्षा जास्त आई वडिलांची काळजी करतात. ही आजकालची पोरं आहेत ती दादा. पुढे काय करायचं समजत नाही. भावांनो, काय टेन्शन घेऊ नका. लाईफ मध्ये अशी गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येते की दादा, ज्यावेळेस आपल्याला समजत नाही की आपल्याला पुढे काय करायचं. ज्या विद्यार्थ्यांना बाबा ग्राउंडला कमी मार्क पडले असतील, लेखीला कमी मार्क पडले असतील, त्याचं फायनल सिलेक्शन झालं नाही, हा व्हिडिओ तुझ्यासाठी. ले टेन्शन घेऊ नको भावा, तुझं वय आहे अजून, तू फक्त डोकं ही जेवढं तू शांत ठेवशील ना तेवढं तुझी लाईफ चांगली असणार आहे. आता पण सांगतोय दादा, पहिली गोष्ट भावा, एकच काम करायचंय जिंदगीत, फक्त टेन्शन घेऊ नको. पुढे ऑप्शन काय असेल. पोरांचा डाऊट येतो, सर पोलीस भरती येणार आहे, 100% पोलीस भरती येणार आहे. आता पण सांगतोय आणि अजून सांगतोय दादा, अभ्यास तुम्ही जिथं आहे अभ्यास करताय ना, लगेच सोडून येऊ नका कुठे. लगेच गावाकडे यायच नाही, सर माझं 3 महिने झालं तयारी करतोय, मी आता सोडून देतोय, असल्या गोष्टी करू नका. प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक मुलीला सांगतोय, तुम्हाला आता पण सांगतोय, तुम्ही ज्या पोस्टची तयारी करताय ना सरकारी नोकरी दादा, आई शपथ एकदा जर नोकरी लागली ना दादा, तुझ्या 3 पिढ्याचं कल्याण होणार आहे, 3 पिढ्याचं. आणि आता तुम्ही साधी गोष्ट आहे दादा, कोण म्हणत असेल सर मी प्रायव्हेट नोकरी करतो, सर भावा तू आता बघ IT सेक्टर मध्ये जवळपास एका दिवसात 40 आणि 50 हजार लोक काढायलेत. बाबा ही चूक नको करू. ही जी गव्हर्नमेंट फील्ड आहे ना दादा, आई शपथ सांगतो, एक रुबाब वेगळा आहे, एक इज्जत वेगळी आहे, आई वडिलांचा सन्मान वेगळा आहे. ही गव्हर्नमेंट आहे दादा, कळतंय तुला. त्यामुळे सोडू नको. तुला पुढं काय टेन्शन आलंय ना, 1 वर्ष तयारी केली काय नाही, पहिल्या वर्षी आपण देवाला दिलं म्हणून समज, फक्त तू बॅकला येऊ नको दादा. पहिली गोष्ट दादा, हो तुला वाटत असेल दादा सर मी पुढे काय करू शकतो. भावा तुझं गणित चांगलं आहे, तुझं बुद्धिमत्ता चांगला आहे, GK GS चांगला आहे, मराठी चांगलं आहे, सगळं विषय चांगला आहे, फक्त तू डोकं मेंटॅलिटी खराब केली. ले खराब करू नको भावा. पहिली गोष्ट दादा, आत्ता सांगतोय दादा, तुला पुढे काय करायचंय दादा, दारूबंदीची एक्झाम येणार आहे दादा. दारूबंदी सेम रुबाबाई मालदार पोस्ट आहे दादा. दुसरा आहे दादा वन विभाग. काय दादा, वन विभाग. नंतर आहे दादा तलाठी भरती दादा. काय दादा, तलाठी. नंतर सरळ सेवा, म्हणजे तुमचं काय दादा, नगर परिषद वगैरे आहे का, आरोग्य भरती वगैरे, सरळ सेवा दादा. त्याच्यानंतर NTPC ची एक्झाम आहे दादा. NTPC अंडर ग्रॅज्युएशनच्या व्हॅकन्सी मे एंडिंग पासून यायला चालू होणार आहेत. नंतर तुझं SSC GD आहे दादा. SSC GD. नंतर रेल्वे ग्रुप D. भावा तुला एवढ्या एक्झाम आहेत दादा, एवढ्या एक्झाम. पोलीस भरती पण लवकरच नवीन येणार आहे. फक्त तू अभ्यास सोडायचा नाही. ले बाबा कुणा झोक, अभ्यास फक्त बंद करू नको. तू कंटिन्यू, पण आता पण सांगतो, गव्हर्नमेंट एक्झाम जी पोरग हुशार आहे त्यांच्यासाठी नाही, जो पोरगा कंटिन्यू अभ्यास करतोय ना दादा, डिसिप्लिन लय महत्वाचं आहे गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये. तुला ना काय येऊ दे, कंटिन्यू पणा ठेव दादा. मोटिवेशन बाबा, पहिली गोष्ट कधी कधी टेन्शन येतं, कधी कधी खायला अन्न नसतं दादा, मेसचा प्रॉब्लेम असतो दादा, रूम मालक पैसे मागते, सगळं खरं आहे दादा. हे दिवस थोडे दिवस असतात दादा. जेव्हा तू नोकरीला लागशील ना दादा, अंगावर वर्दी घालशील, कुठल्या तर पोस्टला जॉईन होशील ना, जेव्हा तू कुठं तर सत्काराला जाशील ना, त्यावेळी तू हेच सांगणार आहे, ज्यावेळेस आम्ही तयारी करत होतो ना, आम्हाला लय टेन्शन येत होतं, मेसवाल्याने आम्हाला जेवण दिलं नव्हतं, रूमवाल्याने आम्हाला हकललंय. बाबा हीच गोष्ट आहे. त्यामुळं लय टेन्शन घेत बसू नको. ग्राउंडला क्वालिफाय नाही झाला ना, ठीक आहे भाऊ, पहिला चान्स आहे, दुसरा चान्स आहे, तिसरा चान्स आहे, टेन्शन घेऊ नका दादांनो. का तर ही जी फील्ड असते ना बाबा, या फील्ड मध्ये दादा स्ट्रगल जेवढं जास्त असतं ना दादा, तेवढंच दादा आउटपुट एवढं भारी असतं ना दादा, तो गुलालच आहे दादा, डायरेक्ट गुलाल. फक्त टेन्शन घ्यायचं नाही आणि ओव्हर थिंक करायचं नाही. आजकालची पोरं पुरी लय ओव्हर थिंक करत बसतात, सर आमचं कसं होईल, कसं काय, काही नाही. तुमचा अभ्यास, आत्ता पण सांगतो, आजकालची जी पोरं आहेत ना,
ह्यांचा अभ्यास खूप प्रॉपर आहे, ह्यांना कमी वेळात सगळ्या गोष्टी समजतात आणि तुम्ही आई वडिलांचं खूप टेन्शन घेता. तुम्हाला स्वतःबद्दल काय वाईट वाटत नाही, आई वडिलांचं वाईट वाटतं. काय तर आई वडील झालं, वर्ष झालं, 2 वर्ष झालं आम्हाला सांभाळते, ते बाप कामाला जातोय, आई कामाला जाते, कसं तर पैसे देते. हे आजकालच्या पोरांना जाण आहे, हे खरं सांगतोय तुम्हाला. त्यामुळं भावा तुला ही जो तुझा चांगलापणा आहे ना दादा, तू फक्त कंटिन्यू अभ्यास कर. मी आत्ता पण सांगतोय, जो काल मुंबईचा रिझल्ट आला, मुंबईचं कट ऑफ हाय गेलं दाद्या, लय टेन्शन आलं असेल, मला पण कळतं ना दाद्या, हा की का कशा कट ऑफ गेल्या. तुम्ही तुमचे 100 फोन आले, सर मी ग्राउंडला माझं एवढं होतं, मला एवढे मार्क कमी आले, सर माझं सिलेक्शन. अरे भावा ठीक आहे, नाही झालं इट्स ओके. जो आपल्याला मिळतो ना दादा, एक मोठा अनुभव आहे दादा. हा अनुभव पैशाने विकत घेता येत नाही दादा. हा तुला जो अनुभव मिळालाय ना दादा, हा अनुभव आहे ना दादा पुढची जी कोणती एक्झाम आहे त्याच्यासाठी, कळते. त्यामुळे अभ्यासात कुठल्या पण पोरानं कुठल्या पण पोरीने अजिबात बंद करू नका, ही सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. जी पोरं आहेत ना, मला एक माझं वैयक्तिक मत सांगतो, पोरांचं सिलेक्शन का होत नाही लवकर माहिती आहे, पोरं कंटिन्यूपणा ठेवत नाही. ग्राउंडला क्वालिफाय नाही झालं, गबाळ गुंडाळे घरी गेले, घरी जाऊन काय करणार आहे तू? आई वडिलांच्या शिव्या खाणार आहे, शेजारच्याचा टोमणं खाणार आहे, गावातली लोक नावं ठेवणार आहे, ती हेच होणार आहे तुझं. मग तू काय वेगळं करायला लागलाय? माणसं तो असतो दाद्या, भले किती पण अपयश येऊ द्या, तो झटलाच पाहिजे दाद्या, कंटिन्यू. अरे किती वेळा अपयश येणार आहे, येऊ दे. एवढ्या मोठ्या एक्झाम आहे की दाद्या, हा गायकवाड सर हाय सोबत दाद्या, काय टेन्शन घ्यायचं कारण नाही. मुलकाची एक्झाम आहेत, अजून दुसऱ्या व्हॅकन्सी येणार आहेत दाद्या, का टेन्शन घ्यायलाय? अभ्यास वेगळा नाही, तोच अभ्यास आहे. थोडं अभ्यासाला अजून ग्रीप पकड, ग्राउंड कचकाटून कर दाद्या, लेखी कचकाटून कर दाद्या, सिलेक्शन होणार आहे. तुम्ही जे टेन्शन घेत बसलाय ना, सर माझं मुंबईला क्वालिफाय झालो नाही, सर मी पुण्याला क्वालिफाय झालो नाही, सर मी ह्या जिल्ह्याला क्वालिफाय झालो ना, लोड घेऊ नको दाद्या. शांत शांत, जेवढं शांत, डोकं शांत, तेवढं जिंदगी टॉपला जाते दाद्या. जेवढं डोकं गरम तेवढं जिंदगी खाली जाणार आहे तुझी, आत्ता पण सांगाय. त्यामुळे अभ्यास सोडू नका, जेवढा अभ्यास कचकाडून करता येईल ना कचकाडून करायचा. जेव्हा बोर बीर होते ना, गेले चहा बी मारलाय दादे, चहा मारले, तुला सिगरेटचं व्यसन आहे ना, मार सिगरेट, नको टेन्शन घेऊ. काय त्याच्यात हे आपले टेन्शन आपल्याला माहिती आहे दाद्या, फक्त तुझा कंटिन्यूपणा असला पाहिजे. आत्ता पण सांगतोय प्रत्येक पोराला आणि प्रत्येक पोरीला, मी ग्राउंडला क्वालिफाय झालो नाही, मी लेखीला सर माझं लेखीला 1 मार्कात उडले, बाबा रडत बसू नको. नीट सांगतोय, तुम्ही जर रडत बसला कुठल्या पोरासोबत दाद्या, ही दुनिया वाटते तेवढी चांगली आहे, भिकारचोट दुनिया आहे दाद्या. आत्ता पण सांगाले, तुझं रडणं 5 मिनिटाचं असेल, हीच लोक तुझे मजाक करायला महाग, इमोशनली तुला महाग बोलायला बसले ती. त्यामुळे कोणासमोर रडायचं नाही. तुला रडायचं आहे ना, तुझं क्वालिफाय नाही झालं, कुठं तर खोपच्यात जाऊन प्रत्येक पोराला सांगतो आणि पोरीला सांगतो, तिथं जाऊन रडत बस. सगळ्यांसमोर रडायची गरज नाही दाद्या. आणि रडण्यासारखं काय आहे, आपलं वय आहे, हा आपण करतोय, देवाचा आपल्यावर हात आहे दाद्या, काय रडत बसायचं कोणासाठी? रडायचं नाही. अजून मोठ्या जोमानं काय करायचं दाद्या, कामाला लागायचं. आत्ता पण सांगतोय, व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल ना दाद्या, व्हिडिओ नीट आहे, अभ्यासाला चालू कर. जेवढा तुझा अभ्यास स्ट्रॉंग ना दाद्या, तेवढं तुझं लवकर सिलेक्शन आहे. अजून किती ह्या बाबा आत्ता सिलेक्शन झालं, अजून एक 4 महिने तुझं सिलेक्शन होणार नाही. किती महिने? 4 महिने. हा ह्याच्यापेक्षा दुसरं काय होणार आहे? 4 महिने स्ट्रगल मध्ये गेले, पण 5वा महिना तुझा आहे दाद्या. फक्त अभ्यास कर दाद्या, काही सुद्धा नाही. जसा तू पहिला अभ्यास करत होता ना, तसाच अभ्यास फुल मोटिवेशन झालं पाहिजे. कुठं तर 2 दिवस जा, निवांत फिरून ये दाद्या, बस. परत अजून आपल्या इथं कमबॅक मारायचं असतं दाद्या, कळते का? तर गव्हर्नमेंट फील्डची खासियत आहे दाद्या, टेन्शन जेव्हा येतं ना दाद्या, तेव्हा तुझी लाईफची सुरुवात झाली म्हणायचं. आता तुला टेन्शन आले, तुझी सुरुवात आत्ता झाली आणि रिझल्ट लवकरच आहे दाद्या. एकदा रिझल्ट भेटला ना दाद्या, आई शपथ सांगतो 2-3 पिढ्या तुझ्या निवांत आहेत दाद्या, तू सुद्धा सुखी जिंदगी जगणार. हा त्यामुळं व्यवस्थित गोष्टी ऐका, नीट अभ्यास करत बसा, अभ्यास सोडू नका. भरपूर व्हॅकन्सी आहेत, भरपूर. 2026 हे वर्ष नोकरीचं आहे, एवढं लक्षात ठेव. अभ्यास आता जेवढा अगोदर करतो ना, त्याच्या डबल कर, डबल. जेव्हा तू डबल अभ्यास करशील ना, तेवढ्या लवकर पोस्ट निघणार आहे. हा त्यामुळं लय नाराज होऊ नको, माझं ग्राउंडला क्वालिफाय नाही, लेखीला क्वालिफाय, चल एक चान्स देवाला द्या. हा असं किती तर पैसे उधळले असतील तू बाबा, तसं एक बाबा पोस्ट गेली म्हणा, दुसऱ्या टायमाला बघू, तू भारी आहे का मी भारी आहे, त्या तयारीनेच जायचं यात, कळते दाद्या. त्यामुळे व्हिडिओ नीट ऐकायचा, हा फक्त मोटिवेट राहावा आणि अभ्यास कचकाटून कर. ठीक आहे बाबांनो, लव्ह यू. टेन्शन घेऊ नका, काय झालं तर माझा नंबर आहे बिंदास्त, हो का? हा नंबर आहे माझा 7057969327. ले तुला टेन्शन आलं, एक मोठा भाऊ या नात्यानं मला कधीही फोन कर, काय प्रॉब्लेम. ओके भाऊ, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.